नमस्कार, पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तोंडाची चव वाढविणारी लसूण खोबऱ्याची झणझणीत चटणी। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। एक अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्यायचा आहे। अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, चिमूटभर साखर घेतलेली आहे, घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे 4 चमचे, 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, 2 चिंचेची बुटके घेतलेले आहेत, एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक लहान कांदा घेतलेला आहे। सध्या वातावरण पावसाचे असल्यामुळे बेडगी मिरच्या मी घेतलेल्या नाही। बेडगी मिरच्या सॉफ्ट झालेल्या आहेत त्यामुळे मी घेतलेले नाही। घरगुती 4 चमचे तिखट वापरलेलं आहे। गॅसवर कढई गरम व्हायला ठेवलेली आहे। त्यामध्ये खोबरे किसून कढईत गुलाबी रंगावर हलके भाजून घ्यायचे आहे। एक 2 मिनिटं मीडियम गॅसवर खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा सुगंधही खूप छान सुटलेला आहे। खोबऱ्याचा किस आपला हलकासा भाजून झालेला आहे। आपण गॅस बंद करून थंड करून घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा घ्यायचा आहे। कांदा जर मोठा असेल तर अर्धाच घ्यायचा आहे आणि लहान असेल तर 1 कांदा घ्यायचा। कांद्यामुळे चटणीला चवही येते आणि ओलसरपणाही येतो। कांदा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता। लसूण घेतलेला आहे, हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे। मिक्सर बंद चालू करून वाटून घेतलेलं आहे। जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, खोबऱ्याचा किस चांगला कडक झालेला आहे। मिक्सर बंद चालू करून जाडसर वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आंबट गोड तिखट खूपच चविष्ट लागते चटणी ही। चटणी मिक्स करून घेऊया। आपण एका बाउलमध्ये चटणी काढून घेऊया आणि ही चटणी एवढी चविष्ट बनते का नाही, जास्त दिवस राहणार पण नाही, लगेच संपते। तोंडाची चव वाढविणारी लसूण खोबऱ्याची झणझणीत चटणी आपली झालेली आहे। तुम्ही पाहू शकता। आजची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।